मंडळी, गुड मॉर्निंग. कशात सर्व मजेत ना? तर मजेतच असं पाहिजे सर्वांनी. हे बघा अनामिका काय करते बघा, इथे खाते बघा, खोबरं खाते बघा, दिसते तुम्हाला? हे बघा ना, खायला खोबरं तांदूळ सगळं खाऊन झाले. त्यानंतर परत तिला हे दिलं होतं आपला भोपळा खायला. आणि इकडे बघा मस्त ना ते मी तर बनवली भोपळ्याची भाजी, आताच घातली फोडणीला. आणि आज करणार आहे टोमॅटोचं सार. करणार होते मी वरण किंवा डाळीची आमटी असं, तर म्हटलं नका, चला आज जरा हे करूया आपण. काय खूप दिवसानंतर म्हटलं. काय पाडलंस का पिलू? बघा झाकण पडलं बघा तिने चेतनच्या डब्याचं. तर मग आज मी चेतनला डबा नाही दिलाय, खूप ना उशीर झाला. आणि चेतन पण मला राहू द्या, आता डबा नकोच देऊ, कारण की लेट होईल त्याला पण जायला पुढे. तर म्हटलं ठीक आहे चालेल, राहू द्या. चेतन मला जाऊ दे, रोज देतेच ना, एक दिवस नको देऊ असं बोलला मला. हे बघा असे टोमॅटो जर आहेत ना, असं इकडून घेतले त्यांना. बघा 3च घेते, जास्त नाही, थोडंसंच करणार आहे सार, कारण मी ते जास्त परत राहिलं तर अजून कोण खायचं. हे बघा असं छान असं. आणि इकडे आता भाजी घातली आहे फोडणीला. इकडे हे बघा, हे बघा अशीच आत्ताच घातली आहे फोडणीला. तर जरा शिजते. हे बघा अजून शिजली नाही आहे, जरा लागेल थोडासा वेळ शिजण्यासाठी. हे बघा असं. तर अशी भाजी करणार आहे टोमॅटोचं सार. आणि हे बघा वाटप करून घेतलं मी, हे बघा दिसते हे बघा याच्यामध्ये. आणि ह्यांना पण आता जरा मिक्सरला लावून घ्यायचं. जरा करणार आहे भात, आणि जमलं तर जरा कोशिंबीर करते बीटची. असा आजचा मेनू ठरवला आहे हे बनवायचा. आणि बाकी सगळी कामं झाली आहेत. चला म्हटलं आता जरा इथूनच ब्लॉग स्टार्ट करूया, कारण की बराच वेळ झाला, सगळं आवरायचं होतं. तर मग ते सकाळचं पहिले सगळी कामं आवरून घेतली. कालची सगळी पेंडिंग होती ती. म्हणतात ना की सगळं तसंच राहून जातं, मग काहीच होत नाही असं होते. गरम पण बघा किती होते, खूप गरम होते. तर आता जरा पटकन जेवण वगैरे करून घेते, आवरते. कपडे वगैरे धुतले, जरा सुकत घालायचे ते पण घालते. तर इकडे बघा असं जरा घड्या वगैरे घालून घेते कपड्यांच्या. हे बघा सगळे धुतलेले कपडे आहेत. आणि तुम्हाला काहीतरी दाखवते एक गोष्ट. इकडे बघा, तुम्हाला दिसतंय का कोणी इकडे? हे बघा विंडोच्या बाहेरून बघा मॅडम आमच्या कुठे गेलेत बघा. या बॉक्स आहे ना, या बॉक्सवर चढली, इकडून अशी गेली बाहेरच्या बाजूने. इथे ठेवलं होतं ना तिला, मग इथून जाऊन इकडे येऊन इथून बॉक्सवर चढून मॅडम आता त्या बघा तिथे गेलेल्या आहेत. दिसतंय तुम्हाला? बघा दाखवते हां. अनामिकाचं काय चालू आहे ते अनामिकालाच ठाऊक. बघा ती बघा दिसली, बघा बघा कुठे गेली बघा अनामिका. आता इकडे असं ती मस्त खेळणार सगळीकडे, छानपैकी फेऱ्या मारणार. ते बघा इकडे पिल्लू, ये 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 इथे ये 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 लवकर ये ये इथे इकडे ये लवकर ये खेळू दे, कारण मस्त वारा लागतोय ना. हे बघा झाडं बघा कशी हलत आहेत बघा, वारा लागतोय मस्त छानपैकी, म्हणून मग ती सुद्धा खेळते आहे. अंधार आहे ना. आणि चेतनचं काय चालू आहे बघूया. आमचे साहेब काय करते आहेत, झाडांना पाणी हे ते चालू आहे बघा. काय केलं चेतन? माती साफ केली, जरा मोकळी केली माती झाडाच्या. अच्छा हे बघा मस्त. आणि त्याच्याने जरा गारवा राहतो ना यांच्यामुळे. तेव्हा झाड किती मस्त चालेल ना मोठं. आणि खत पण घातलं. गो शिंकाली होतं ना, सॉरी. खत घातलंस काय? ओके छान केलं बघा चेतनने, मस्त असं मोकळं. आणि असं पाणी पण घातलंय झाडांना. हे बघा छान अशी वेल पण बघा किती मस्त झाली. आता काय वेल पूर्ण आहे ना, भरलेलं होतं वेल माहिती आहे का. आता ते जरा कमी केलंय आम्ही, फूल होतं सगळं ना इकडे चेतन. तर तुळशीला ना थोडंसं बांधलं पाहिजे व्यवस्थित चांगलं. त्याला पण जशी खाली हे होते ना, झुकते ना, मग त्याच्यामुळे चांगली वाढत नाही. हा वाढणं चांगलंच बांधायला पाहिजे घट्ट. थांब मी आले, बांधूया मग. तर अशा प्रकारे हे बघा सगळं सामान डिमार्टमधलं घेऊन आलेलो आहे. हे बघा सगळं असं डाळी वगैरे सगळंच. हे बघा सगळं असं. त्यामुळे लेट झालेलं आहे सगळ्यासाठीच. बघा असं खाऊ वगैरे सगळं आणलंय. हे बघा असं. आणि ह्यावेळी जरा वेगळं काहीतरी घेऊन आलो. हे बघा मस्त आईस्क्रीम घेऊन आलंय मस्तपैकी. हे बघा अमूलचं छान असं व्हॅनिला, माझा फेवरेट फ्लेवर आहे हा बघा हा वाला. आणि दहीचा डब्बा आणलेला आहे. तर जरा सामान वगैरे आता लावून घेते मी. कोणाकोणाला आईस्क्रीम आवडतं नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि असं चकली खाऊ, हे बघा बिस्किट सगळं लागतंच ना रोज खायला आपल्याला, ते सगळं आहे हे. तर चला जरा सगळं सामान जरा लावून घेते छानपैकी. आता ठेवून घेते सगळंच. तर असं सर्व हे बघा सामान, हे असे सगळे साबण वगैरे आणले आहेत. हे बघा असे छानपैकी जरा. आणि पावडर, आणि हे मस्त असं लिक्विड आणलं. हे बघा हँडवॉश, अशा डाळी. जास्त काय आणलं नाही, आता बरं गावी वगैरे जायचं आहे ना, म्हटलं जरा थोडं आम्ही सामान असं जास्त काहीच आणलं नाही. आणि बाकी सगळं माझ्याकडे कडधान्य वगैरे सगळं आहे आधीचं, त्यामुळे काही भरलं नाही मी उगाच. मग ते परत फुकट जातं राहतं, कोण खायला नाही आहे इकडे. साखर पण बघा माझ्याकडे ऑलरेडी साखर आहे, किती 2-2.5 किलो असेल, म्हणून हे आता एवढीच आणली आहे कमी. चहा पावडर, जरा पापड आणले, थोडेच पापड उरले होते ना. आणि हे असं हा माझा फेस वॉश. हे बघा हा फक्त या फेस वॉशने मी तोंड धुते. आणि काय म्हणतात ते आपलं पॉन्ड्स पावडर लावते, बस बाकी काही नाही. आणि असं सगळं खाऊ आणलं आहे सगळं. हे बघा
छान असं. हे काय आहे? फरसाण आहे वाटतं. हां हे बघा फरसाण. त्यानंतर हे आहे शेव, भुजिया शेव आहे. आणि हा पण चिवडाच आहे पोटॅटोचा. हे बघा असं. आणि ते चकलीचं पॅकेट आणि ह्याच्यामध्ये पण ठेवलं आहे. हे बघा सगळं मस्त. पाव माझं फेवरेट घेऊन आलाय तर हे पण आवडतं खायला. आता हे गावी घेऊन जाणार खाण्यासाठी. मस्त असं मस्त अंगणात बसून आहे ना खायला छान वाटतं हे गावी. हे वालं बिस्किट गेल्या वर्षी पण घेऊन गेलो होतो आम्ही. आणि हे चेतनसाठी, चेतनला पण काहीतरी लागतं ना खायला. तर आता जरा सगळं डब्यांमध्ये वगैरे भरून ठेवते. ह्याच्यामध्ये पण ते बघा अजून आहे सगळं सामान. सगळं काढते भरून. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला दाखवते मी. हे बघा चेतन काय घेऊन आलाय बघा. ही गोष्ट आम्ही कधीच खात नाही, पण ह्यावेळी चेतन घेऊन आलाय तर ठीक आहे बनवेन. एकदा बनवून बघेन. तशी खाल्ली मी आधी, बनवायचो आम्ही. पण ते तुम्ही सांगा मॅगीमधून काय मिळतं आणि काय नाही मिळत. मिळतं का नाही एवढंच सांगा मला. म्हणजे काय चांगलं आहे का नाही चांगलं आहे, म्हणजे असं खाल्लं तर चालतं का नाही असं खरं सांगा. कोणाकोणाला माहिती असेल तर बरं का. म्हणजे काय मिळतं मॅगीतून ते सांगा मला. तर चला हे सगळं आता ठेवून घेते. हे जर आणले तरी धूप वगैरे काय काय देवासाठी ठेवते. आता सगळं असं हे सामान लावून घेते आणि काहीतरी जरा पुढची कामं आवरते. फायनली जेवण झालेलं आहे मंडळी माझं. इकडे खोबरं वगैरे असं जरा भाजून घेतलं होतं. आणि हे बघा आज ना जरा केलं आहे मी मस्त अंड्याचं कालवण. हे बघा मस्त असं छान छान असं आहे. बरोबर झालंय का चेतन? चला जेवायला. छानपैकी असं अंड्याचं मस्त रस्सा बनवलाय. इकडे राईस आणि चपात्या आहेत. तर मग आता चेतनला वगैरे वाटतं जेवायला. हे बघा भांड्यांचा पसारा सगळं आवरायचं आहे. हे सगळं आता आवरणार बी जेवण झाल्यानंतर असं. हे बघा चला जेवायला. बघा मंडळी लाईट गेली आहे. हे बघा अंधार अंधार असं इकडे. हे बघा असं आमच्या सोसायटीमध्ये पूर्ण अंधारच आहे बघा. आणि अनामिका बघा कुठे चढते. हे बघा दिसते तुम्हाला अनामिका इकडे चढते. हे बघा अनामिका कुठे चढते माझ्या. हे बघा ये. आणि हे बघा आम्ही काय आणलंय. हे बघा अनामिका दिसते तुम्हाला. हे बघा अनामिका इथे अशी आहे माझ्याजवळ. हे चेतन हे बघा खूप हे आहे ना काय म्हणतात ते खूपच गरम होते काय विचारूच नका. हे बघा अनामिका दिसते का उजेडामध्ये. हे बघा माझ्या हातामध्ये बसली आहे. हे बघा चेतनने आता टॉर्च पेटवला आहे. बघा अनामिका माझ्या हातात बसली. आम्ही पण तिला खाली घेऊन आलोय. इकडे मुलं पण खेळतात. हे बघा बाहेर दिसते. आणि हे बघा चेतन म्हणतो जरा थंड काहीतरी आईस्क्रीम घेऊन येतो खायला. हे बघा आईस्क्रीम घेऊन आलाय चेतन. आता आम्ही ते खाणार व्हॅनिला फ्लेवर. चला आता आईस्क्रीम खातो. तुम्ही पण खायला या सर्वांनी. चेतन इकडे असा बसला आहे. आम्ही अंधारात बसलोय आणि आमचा पिल्लू पण आहे आमच्या सोबत. हे बघा इकडे अंधार अंधार पूर्ण अंधार. चला आता आईस्क्रीम खाऊया.